नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या समोर स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीचा स्टार ॲश्युअर प्लॅन घेऊन आलोय। मित्रांनो, हे एक असं प्रोडक्ट आहे ना ज्याच्यामध्ये फुल्ली लोडेड फीचर्स भरलेले आहेत। आज मी तुमच्या समोर जे फीचर्स घेऊन आलोय ना ते 8 असे युनिक फीचर्स घेऊन आलोय जे नॉर्मल मेडिक्लेम पेक्षा थोडे हटके आहेत। ओके, सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे आताच्या काळामध्ये, जेव्हा प्री अँड पोस्ट कोविड सिनारिओ मध्ये मेडिकल ग्राउंड्सवर कितीतरी चेंजेस झाले आणि त्याच्यामध्ये मॉडर्न ट्रीटमेंट्स काही इंट्रोड्यूस केल्या मेडिकल फील्डमध्ये। या मॉडर्न ट्रीटमेंट्स आपल्या नॉर्मल मेडिक्लेम प्लॅन मध्ये काही सब लिमिट्स पर्यंतच कव्हर असतात, वेअर एज इन स्टार ॲश्युअर प्लॅन मध्ये या मॉडर्न ट्रीटमेंट जे आहेत त्या 100% ऑफ द सम इन्शुर्ड पर्यंत कव्हर होतात। आता मॉडर्न ट्रीटमेंट म्हणजे काय, मी थोडक्यात उदाहरणं देतो। जसं की कॅन्सर पेशंटना आजकाल ओरल केमोथेरपी किंवा इम्युनोपॅथी ट्रीटमेंट चालू झाली आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या ट्रीटमेंट्स। त्याचबरोबर दुसरं उदाहरण मी देईन, रोबोटिक सर्जरी, जिथे माणूस सक्रिय नसतो तिथे रोबोटिक सर्जरी केल्या जातात। तिसरं महत्त्वाचं अजून एक उदाहरण देईन, पहिल्याच्या काळात हार्ट पेशंटची बायपास सर्जरी व्हायची, त्याच्यानंतर एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी आली, आता एक लेवल वरती जाऊन बलून सिनोप्लास्टी आली। अशा 12 टाईपच्या मॉडर्न ट्रीटमेंट ज्या आहेत त्या आम्ही ह्या प्लॅन मध्ये अप टू सम इन्शुर्ड पर्यंत आम्ही कव्हर करतोय। हा एक मोठा ऍडव्हान्टेज देतोय ह्या प्लॅन मध्ये। दुसरा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे ह्या प्लॅन मधला, नो क्लेम बोनस। नो क्लेम बोनस 100% ज्यावेळी होतो, म्हणजे ज्यावेळी पण आपला बोनस वाढत जातो 25-25% या प्लॅन मध्ये 4 वर्षात 100% रीच होतोय। पण एक सर्वात महत्त्वाचा ऍडव्हान्टेज आहे की बोनस जो आहे तो प्रोटेक्टेड असणार आहे। प्रोटेक्टेड म्हणजे काय, नॉर्मल मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कसं होतं, ज्यावेळी क्लेम येतो ना त्यावेळी नो क्लेम बोनस जो आहे तो पुढच्या वर्षी 0 होऊन जातो किंवा कमी होतो। पण ह्या प्लॅन मध्ये जोपर्यंत बोनस माझा फुल्ली एक्झॉस्ट नाही होत तोपर्यंत माझा बोनस 0 नाही होणार आहे। एक एक्झाम्पल असं घेऊया की बोनस पोर्शन मधला थोडासाच पार्ट जरी आपण वापरला, पार्शियल पार्ट, तर जो पार्शियल पार्ट रिमेनिंग आहे ना तो पुढच्या वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड होणार आहे। हा आहे बोनस क्लेम, नो क्लेम बोनस प्रोटेक्शन पार्ट। थर्ड आणि सर्वात युनिक फीचर आहे अनलिमिटेड रिस्टोरेशन। अनलिमिटेड रिस्टोरेशन म्हणजे काय, मी एक उदाहरण देतो। समजा आज मी एक मेडिक्लेम पॉलिसी काढली, मी, माझी वाईफ आणि माझ्या मुलांसाठी, आणि अनफॉर्च्युनेटली पहिल्या 3 महिन्यातच काही इन्सिडेंट झाला आणि माझे पूर्ण सम इन्शुर्ड एक्झॉस्ट झालं, तर माझ्या बॅक ऑफ द माइंड काय येणार की अजून 9 महिने बाकी आहेत। या 9 महिन्यात परत मला, माझ्या वाईफला किंवा मुलांना काय झालं तर कोण पैसे देणार? तर अशा सिनारिओ मध्ये कंपनी काय बोलते, तुम्हाला 1ही रुपया एक्स्ट्रा नाही भरायचा आहे प्रीमियम पॉइंट ऑफ व्ह्यू, पण तुम्हाला जेवढ्या लाखाची पॉलिसी होती तेवढ्या लाखाचा आम्ही पुन्हा ऑटोमॅटिकली रिस्टोर करून देणार आहे तुमचं सम इन्शुर्ड, आणि जो पण काय खर्च येणार तो मी परत देणार आहोत। ओके, ह्याला म्हणतात ऑटोमॅटिक रिस्टोरेशन। पण ह्या प्लॅन मध्ये आम्ही अनलिमिटेड रिस्टोरेशन देतोय। म्हणजे एक एक्झाम्पल, मी 5 लाखाची जरी बेसिक पॉलिसी घेतली आहे आणि 5 लाख 3 महिन्यात संपले, त्याच्यानंतर वर्षभरात 5-5 लाखाचे कितीतरी क्लेम आले ना तरी आम्ही ते इथे पेड करणार आहोत। हा आहे अनलिमिटेड रिस्टोरेशन, एक सर्वात मोठा चांगला ऍडव्हान्टेजेस पॉइंट। चौथा, हेल्थ चेकअप फॅसिलिटी। नॉर्मल मेडिक्लेम मध्ये आणि ह्या मेडिक्लेम मधला फरक आहे की हेल्थ चेकअप क्लेम नाही आला तर मिळतो नॉर्मल मेडिक्लेम मध्ये, इथे क्लेम येऊ दे अगर न येऊ दे तुम्हाला हेल्थ चेकअप फॅसिलिटी मिळणार म्हणजे मिळणारच आहे। पाचवा युनिक फीचर आहे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन। नॉर्मल मेडिक्लेम मध्ये 30 डेज प्रायर टू द हॉस्पिटलायझेशन, 60 डेज पोस्ट हॉस्पिटलायझेशन। म्हणजे बोलतो ना आपण आउटसाइड मेडिसिन, लॅबोरेटरी टेस्ट आणि तिथे काही निदान झाल्यावर आपण ऍडमिट होतो, त्याला म्हणतात प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस। आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यावर डॉक्टर सांगतो ना या ठराविक औषध आहेत आपल्याला पुढची एवढी दिवस चालू ठेवायचे, त्याला म्हणतो आपण पोस्ट हॉस्पिटलायझेशन। हे दोन्ही आपण इथे कव्हर करतोय। 60 दिवस आधीचा खर्च आहे आणि 180 दिवस डिस्चार्जच्या नंतरचा मेडिसिनचा, डॉक्टरचा कन्सल्टेशनचा खर्च आम्ही इथे देतोय। युनिक पॉइंट 6th युनिक पॉइंट आहे 68 नॉन पेएबल आयटम्स कव्हर। पोस्ट कोविड सिनारिओ मध्ये लोकांना एक नेहमी भीती आहे की माझा क्लेम मध्ये काय पेएबल आहे आणि काय नाही पेएबल आहे। इथे आम्ही एक मोठा ऍडव्हान्टेज देतोय की लिस्ट ए प्रमाणे 68 नॉन पेएबल आयटम्स आहेत ते सुद्धा आम्ही इथे कव्हर करतोय। म्हणजे ती पण एक मनातून भीती काढून टाका की माझे डिस्पोजेबल किती येत आहेत, नॉन पेएबल किती येत आहेत, ते 68 आम्ही इथे कव्हर करतोय। 7th युनिक फीचर, मी सपोज माझ्या पॅरेंट्स साठी मी पॉलिसी घेतोय, ह्याच्यामध्ये एक ऍडव्हान्टेज आहे, मी, माझी वाईफ आणि मुलं, त्याच्याच बरोबर मी माझे पॅरेंट्स आणि माझे पॅरेंट इन लॉज यांना सुद्धा मी कव्हर करू शकतो एकाच युनिक पॉलिसी मध्ये, स्टार ॲश्युअर पॉलिसी मध्ये। पण मित्रांनो इथे एक टर्म्स अँड कंडिशन आहे, जर माझ्या वडिलांचं म्हणजे माझ्या पॅरेंट्सचं किंवा इन लॉजचं वय 60च्या वर असेल, एंट्री घेताना एज एट एंट्री 60च्या वर असेल तर त्यांना 10% कोपे लागणार आहे। कोपे म्हणजे काय, जसं प्रॉफिट शेअरिंग असतं इथे लॉस बेअरिंग असणार आहे। म्हणजे ज्यावेळी क्लेम येतो त्यावेळी 100 रुपयातले 10 रुपये मला भरायचे असणार आहेत फक्त पॅरेंट्सच्या साठी।
ओके. पण जर माझ्या पॅरेंट्सचं वय एंट्रीच्या वेळी 60च्या आतमध्ये असेल, समजा वडिलांचं वय 58 होतं, आईचं 56 होतं, 60 वर्ष झालं म्हणजे 2 वर्षानंतर वडिलांचं वय 60 क्रॉस झालं, तर कोपे लागणार आहे का? नाही, त्यावेळी कोपे नाही लागणार आहे. कोपे फक्त ऍट द एज ऑफ एंट्रीलाच लागणार आहे. ओके. तर हा एक युनिक फीचर आहे आणि सर्वात बेस्ट सुटेबल प्लॅन आहे फ्रॉम द मॉडर्न ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर द पॅरेंट्स. अच्छा, याच्यात अजून एक 8वा युनिक फीचर आहे, जो मी म्हणतोय की युनिक फीचर मध्ये प्रीमियम आपण कमी करू शकतो आणि ऍट द सेम टाइम सम इन्शुर्ड पण वाढवू शकतो. हा मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकताय की ह्या प्लॅन मध्ये असं फीचर आहे जिथे मी प्रीमियम कमी करू शकतो, माझ्या ऑप्शन वर आहे, चॉईस वरती आहे, प्रीमियम कमी करू शकतो आणि सम इन्शुर्ड सुद्धा वाढवू शकतो. पण मित्रांनो, हा पॉइंट आहे ना, एक्सप्लेन करायला मला कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. तर मित्रांनो, ह्या पूर्ण प्लॅन बद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर माझं नाव नोट डाऊन करा. माझं नाव आहे हितेंद्र वाकर. माझा नंबर आहे 9769788763. माझं चॅनल आहे आपला शुभचिंतक युट्यूब चॅनल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, असेच मार्केट अपडेट्स मिळण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.